गर्दी बघा, सकाळची कवडी असते आणि VIP मध्ये पण किती असते बघा ना, आणि याच्यामध्ये किती असणार विचार करा. एवढी गर्दी आहे. जय. गिफ्ट देतात ते. दोघांपैकी कोणता आवडलाय? मला तर आधी पहिलाच हा आवडला. काढलेला, पण हा सगळ्यांना आवडला. हा, दोघांना पण पहिला. हाच आवडलाय. गाईज मस्तपैकी आता आम्हाला चांगला रूम पण भेटलेला आहे आणि मस्त फ्रेश झालो ना, आता चांगला वाटतं. माझा खोकला पण गेलेला आहे, एकदम क्लिअर झालेला आहे. आणि इथं बघा, हे आपण रूम बुक केलेला आहे आणि असा आरसा पण आहे मस्तपैकी, आणि रूम पण मस्त भेटलेला आहे आपल्याला. हा, खूप शोधायला लागला. हा, गॅलरीचा चांगला भाग आहे. हा, दाखवतो तुम्हाला गाईज. गॅलरीचा भाग बघा कसा आहे. हे बघा, इथून असा वरती लाईट्या पण आहेत. खाटूश्याम. आता आपण मंदिरामध्ये पाया पडायला जाऊ. खाटूला कुठे खालतीच पाणीपुरी. गाईज इकडच्या लोकांना ना खूप पाणीपुरीला आवडते. हा, एक गोष्ट मार केली ना, अहो मी तो रिक्षावाला कसा, तो रिक्षावाला बोलतो का उधर पाणीपुरी गोलगप्पा बहुत अच्छा मिळत आहे. त्यांच्या इकडे भेटतच नाही. तिकडे आहे म्हणून आम्हाला एक पण गाडी नाही. हा, एक पण गाडी नाही आणि तिथं खायचं जास्त नाही ना, आणि त्याला पाणीपुरी रेअर वाटते म्हणून. आणि इकडे यायची दुकान आहेत. हो, ते मिठाई बिठाईचे सगळे प्रसादांचे दुकान आहेत, आणि तिथूनच आपल्याला VIP जायचंय. हा, आपल्या इकडे आता याला इकडे जायचंय. हो, त्या मंदिराला तिकडून म्हणजे असं एंट्री करतात बघ पब्लिक, तशी जाते, आणि इथून आपल्याला VIP मध्ये इथून जायला लागेल. हा, मस्त गॅलरी आहे ना. गॅलरीने जास्त पैसे वसूल केले. हो, गॅलरी पण मोठी आहे बघी. गाईज मस्तपैकी आता आपण खाटूश्यामची शॉपिंग करायला घेतलेली. मोरपंख, गुलाब, हा पप्पाचा झेंडा. यो झेंडा घरी घेऊन जायचा, मग तो खाटूश्याम आपल्या सोबत येतो. मग 5च्या टायमाला झेंडा घेतलेला, पण तो झेंडाच हरवला, मग आता मग परत झेंडा घेतलेला आहे. हा, मोरपंख घ्यायचा, द्यायचा, आणि गुलाब, आणि मेन इत्तर असतं. हा, मेन इत्तर घेतलंय. 2 इत्तर आहेत ना, ते तिथं द्यायची त्यांना, आणि 1 इत्तर घरी घेऊन जायचा आणि आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा खाटूश्यामच्या ना. त्याचे 3 आहेत. हा, 2 तिथे ठेवायचे, 1 घेऊन यायचं. हा, एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं घरी पण घेऊन जाऊ शकता 20-30 जास्त घेऊन जायचे. आणि कुठे जाताना बाहेर जाताना हा, आंघोळ झाल्याच्या तर मस्त की असं गल्याच्या इथं लावायचा. त्याच्याने म्हणजे असं खाटूश्याम तुमच्या सोबतच राहणार जिथे तुम्ही जाणार तिथे. पण आपण तसं नाही गेलं. हा, 3च घेतलेत म्हणजे 3चे घेतले त्याच्यामध्ये. 1 युएच्यात आहे, 1 तुझ्याकडे आणि 1 पप्पाकडे, तिघांकडे. रोज मस्त वाटत ना. गाईज आपण श्यामबाबाकडे खाली आज जाऊ नाही शकत, आणि छोनी नाही आली ना, मग छोनीच्या ह्याच्याने आपण काय देतात आहेत खाटूश्यामला, आपण गिफ्ट देतात आहेत. दोघांपैकी कोणता आवडलाय? मला तर पहिलाच आवडला, पण हा सगळ्यांना आवडला. पहिला आवडलाय. ती पोरगीच असतात. पोरगा असो का पोरगी असो. हा, भाची भाचा असला तरी चालेल. यो घेऊ आपण. आणि तिथे थार पण आहे गाईज. अजून एक जागा होती जाणार आहे, आणि तिथे पण आपण जे बोलतात आणि जे चढवतात ते खरं होतं, आणि ते आपल्याला भेटतं.
मग त्यासाठी आपण तिकडे पण आपण ना इथून वस्तू घेऊन जाऊ आणि तिथे आपण चढू आणि बघू का खरं होतं का नाही होत. गायज आता खाटू श्यामला चाललेलं आहे पाया पडण्यासाठी आणि खूप खुश आहे, जाम भारी वाटतंय. आणि माझ्या हातातच बघा काय रोज आहे आणि मोरपंख आहे जो खाटू श्यामला आवडतो. आणि गायज मी तुम्हाला एक गोष्ट बोलू का, मला खोकला झाला तर तुम्हाला तर माहितीच असेल ट्रेनच्या येते आणि तो खोकला एवढा वाढलेला ना का मला डोका जाम झालता आणि मला असं वाटत होतं का मी ब्लॉग काढेल का नाही काढणार असा झालता मला. आणि जसंच खाटू श्यामच्या स्टेशनला आलो तसंच पोचलो, पाय टाकला तसंच खोकला जरासं गेला, डायरेक्टली गेला, पूर्णच गेला खोकला. आणि आता मम्मी अजून घेत चालले वस्तू. काही इकडं असं वाटतं का घेऊन जाऊ, अजून घेऊन जाऊ काहीतरी. हा काय राहायलाच नको, कारण की आपण एवढं ट्रॅव्हलिंग करून येतो काय इकडं राहायलाच नको का. आपण इथं आलोय पहिल्यांदा तर आता आपल्याला काहीतरी घ्यायलाच पाहिजे असं मन होतं राहतो. मग आम्ही ना विचार करून चालतो काय अजून राहायला नाही ना, इतर तिथं घेऊन जायला लागतो आपल्याला. मोरपंख घेऊन जायला लागतो, गुलाबाचा फूल घेऊन जायला लागतो. आणि समजा तुम्ही पहिल्यांदा आले असतील म्हणजे पहिल्यांदा आता येणार असतील तर तुम्ही झेंडा पण घेऊन या, कारण की यांचा मान्यता आहे का झेंडा आहे ना जो पिवळा कलरचा जास्त करून असतो तो पिवळा कलरचा झेंडा आपण घरी घेऊन गेलो तर तो आपल्या खाटू श्याम आपल्या सोबत जातो घरी, म्हणून आपण पिवळा कलरचा झेंडा घेऊन जायचा. उघड ना काय तिथं बघा पप्पा झेंडा पण आता फडकून दाखवतोय. उघड ना पूर्ण असा फडफडो. खाटू श्याम की जय, तीन धारे बाण की जय. पप्पा पण बघा खुश झालाय. गायज आता आतमध्ये आपण एंटर केलेलं आहे. खुशी 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 ना. आणि गर्दी बघा. जय श्री श्याम. गाईज खाटू श्यामचं दर्शन घ्या. आता आपण जवळ पोहोचलेलो आहे. तर गाईज आता मस्तपैकी आमचं दर्शन झाला आणि खूप भारी वाटलं. व्हिडिओ नाही काढला फक्त कारण हा त्याला पाया पडायचा होता बाबूला म्हणून. हा पण मस्त दर्शन झालं. हो. बापरे मी एवढा टाइम उभी होती ना. मी पण तिथेच उभा होतो. पहिले फर्स्ट टाइम आलतो ना गाईज तर पटकन निघलेलो मी आणि मला त्या टायमाला पक्का म्हणजे असा दुःख झालता का, म्हणजे त्याला बघायला पण नाही भेटला पूर्ण, असा मजा नाही आली. म्हणून मग मी तिथेच उभा राहिलेलो आणि त्या खाटू श्यामलाच बघत बसलेलो. खूप भारी वाटलं, जाम भारी वाटलं. आणि आता मला असं वाटतं की सेकंड टाइम पण मला जायचं आहे. त्या टायमाला मला दुसऱ्या टाइमला पण जायचं होतं पण दुसऱ्या टाइमला गेलो नाही. हा पहिले एकदाच गेलो ना एकदा जाऊ. आणि परत एकदा जायचंय. मम्मीची आणि माझी इच्छा होती का परत एकदा जायची. आता आपण हा. VIP ला गेलो, आता आपण लाईनीला जाऊ. हा आधी VIP मध्ये गेलतो, आता लाईनीमध्ये जाऊ आणि लाईनीमध्ये व्हिडिओ काढायला पण भेटते. मग तुम्हाला व्हिडिओ काढून पण दाखवतो ना. मागे पण VIP मध्ये गेलतो, आता पण VIP मध्ये गेलो, आता लाईनीला जाऊ. आणि VIP मध्ये आता का गेलतो कारण की आपल्याला वस्तू चढवायच्या होत्या. मम्मीने खेळणे वेळणे घेतलेली, काय ना काय घेतलेलं. आपण इतर पण तिथं चढवला. तिथे ना एक हे असतं दानपेटी असतं, त्या दानपेटीवरती इतर टाकायचं असं वरती आणि चोलायचं हाताने. आणि ना खाटू श्यामला मी सेंटर मधून पाया पडला, त्या पोलिसाला बाजूलाच केला, ढकलला ना पाया पडला. हो मला ओरडत होते. काय जातं मस्त वेगळी. आता रबडी घ्यायला चाललोय, खायला चाललोय आता. ते मस्त आहे. दे तू. बरं मी
मस्त आहे एकदम गरमागरम. मलाई टाकलेलं वरती. मलाही टाकली वरती. हा मस्त. आणि थंडीमध्ये गरम गरम. काय दुसऱ्या टाइम दर्शन घ्यायचं होतं ना, मंदिर बंद झाला. हा बंद झाला मंदिर. आता पहिला आपला दर्शन मस्त झालेलं आहे आणि सेकंड टाइम पण दर्शन घ्यायचं आहे मला. हो सेकंड टाइम पण जायचं आहे ना. हो सकाळी आरती भेटली तर मजाच होऊन जाईल, पण मला परत सेकंड टाइम दर्शन घ्यायचं आहे इथे. हा आणि आता आपण आलेलो आहे गोकुल की ढाणी या हॉटेलमध्ये आलेलो आहे. हा जेवायला आलेलो आहे गोकुल की ढाणी मध्ये. 9 वाजता आपलं दर्शन झाला. हो 9 वाजता आला. सगळं फेऱ्या मारता मारता 9:30. हा अर्धा तास अजून वाढला ना. आपला तिरंगा भाजी आलेली आहे, स्पेशल भाजी इकडची गोकुल तिरंगा. काजूची पेस्ट वाटतं. पीस पण एवढे मोठे आहेत का त्याला उचलता येत नाही. हा हा मलाही. वा आणि मम्मी पप्पा तिथं खातात. इकडे भाजी बसते. आता जेवल्याच्या आता भेटू. गाईज मस्त जेवण वगैरे झाला आणि आता आम्ही निघालो त्या स्पॉटला जिथे फोटो सगळे जरा काढतात. आणि तो स्पॉट मी तुम्हाला दाखवतो. थंडी बघा किती आहे. रिक्षावाल्याने स्वतःने गोदरी घेतली ना. मी असंच निघालोय. पप्पाने पण शटर घातला, मम्मीने पण शटर घातला. मी शटरच आणला नाही, मी फक्त टोपी आणलेली. स्वेटर चला. शटर नाही, शटर कशाला असतो ते आपल्या गावाला भाषामध्ये मध्ये नाही, दुकानाला असतं. गावाला भाषामध्ये मध्ये येतं. जरा समजून घ्या, समजून घ्यायची कशाला बनवतोय. तिकडे बसणार आहे, तिकडे बसणार आहे. काय आता आपण जागेत पोहोचलेलो आहे आणि मम्मीला खूप थंडी वाजते. शटर प्लस शॉल आहे. नाही नाही शटर नाही घातला. हा स्वेटर पण आहे बघ. अरे बाबा त्याच्यावर तर तुम्ही अंदाज लावू शकतात किती थंडी आहे. पप्पाने पण शटर घातला आणि त्याचं बासुरीला लाईटच नाही मिळली. विचार करायला लाईट आहे. आणि इथं आपण फोटो काढू आता फ्रेमच्या इथे. काय इथं हे पप्पाला घेऊन असतात माणसं. खतरनाक रे खतरनाक. आणि बघा वरतूचा खाव आहे. ही कमान आहे श्री खाटूश्याम. ही मेन कमान आहे. इथं फोटो काढायला आलतो आम्ही. पप्पा डान्स पण केला. जिथे जाऊ फोटो काढायला तिथे सगळे जण येतात. एवढा ओरा आमचा पॉवरफुल आहे. हा जिथे जातो तिथे येतात फोटो काढायला. हा एवढा पॉवरफुल ओरा आहे ना. फोटो मस्त काढला आपण तरी लाइटिंग नाही. हो लाइटिंग नाही तरी. एकादशी असेल ना तेव्हा लाइटिंग. हा गाईज फायनली आम्ही घरी आलो आणि खूप भारी वाटते. बाहेर खूप थंडी आहे. हा खूप थंडी बाहेर आहे. आणि इथं मस्त की असं जरासा गरम गरम वाटते. हा एकदम मग मी फुल पॅकिंग मध्ये झोपणार आहे आता. बरं वाटतं एकदम आता. इथे मस्त वाटतं. रूम मध्ये आता ते पॅक आहे ना आणि लाईटी लावली होती जरा. हा आणि माझ्या मैत्रिणीसाठी खास सॉक्स घातल्यात मी. हा ती मला फोन करून विचारते कधी पण, बाहेर गेली सॉक्स घेऊन गेलीस का. तिच्यासाठी दाखवते सॉक्स आणले. खूप भारी वाटतं ना पण थंडीमध्ये. तिथे तर तोंडातून हवा निघत होती. हवा निघत होती. फोटो पण मस्त काढले. हा फोटो ज्या भारी काढले. तर असं ते लाइटिंगच्या पाहिजे जरा वाटला. हो लाईट चालू पाहिजे होत्या. अजून आपले चांगले फोटो आले असते. पप्पा पण बसलाय. बाबा थकला का. थकणं काही नाही. मस्त थंडी आहे, गुलाबी थंडी आहे. हा असं वातावरण
असं वाटतं आपण काश्मीरला आलोय. हा काश्मीर सारखी थंडी आहे इथे. यायचं असेल तर स्वेटर आणि ब्लँकेट नसेल तर तुम्ही गोदरी घेऊन तुम्हाला यायला लागेल फिरायला. साधेचं काम नाही आहे इथे, एवढी थंडी आहे. गुड मॉर्निंग गाईज. मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि जाम भारी वाटते इथे. 8:14 झालेले आहेत तर पप्पा पण इथं आलेले आहे. बघा खालती सगळी पब्लिक चालूच आहे खाटू श्यामला. इकडचा एरिया पण मस्त आहे असा लुकिंगला. हा लय थंडी वाजते ना. अरे ते गाईचे आणि तोंडाचा वाफ निघते. तुम्ही बघत असतील ना, असं मी बोलतोय ना ते तोंडाचं असं वाफ निघते. तर आता आम्ही काही सकाळी चाललोय परत दर्शन घेण्यासाठी, ते पण पब्लिकच्या ह्याच्यामध्ये. तर गर्दी बघा सकाळची केवढी असते आणि VIP मध्ये पण किती असते बघा ना, आणि याच्यामध्ये किती असणार विचार करा. एवढी गर्दी आहे. आपण VIP मध्ये दर्शन केला आणि आता आपण साध्यामध्ये अशा लाईनीमध्ये करतात आणि खूप गर्दी. तर आता आम्ही काही सकाळी चाललोय परत दर्शन घेण्यासाठी, ते पण पब्लिकच्या ह्याच्यामध्ये. तर गर्दी बघा सकाळची केवढी असते आणि VIP मध्ये पण किती असते बघा ना, आणि याच्यामध्ये किती असणार विचार करा. एवढी गर्दी आहे. आपण VIP मध्ये दर्शन केला आणि आता आपण साध्यामध्ये अशा लाईनीमध्ये करतात आणि खूप गर्दी. तर गायज आता आम्ही पोचलो आतमध्ये, एंटर केलो एवढ्या गर्दीतून पण. पब्लिक आहे माझ्या पाठी बघा तुम्ही, खूप पब्लिक आहे. आणि खाटू श्यामचं फ्रेम आहे. तुम्हाला खाटू श्यामचं इथून दर्शन भेटतंय बघा. पुढे समज जर आपल्याला देत असते व्हिडिओ काढायला चान्स, तर आपण तिथं पण तुम्हाला दाखवणार खाटू श्याम समोरासमोर. तिकडचं कसं आहे आतमधला सेटअप ना, तो VIP मध्ये दाखवून देत नाही, म्हणून आपण आता लोकलमध्ये आलोय ते इथे दाखवतो. आता आम्ही पोचत आलोय डायरेक्टली. लाईन पण चालूच आहे गाईस, बघा किती लाईन आहे. खाटू नरेश की जय. पोचत आले जवळ पोचत आलोय. जाम भारी वाटतंय गाईस, जाम. लाईन पण फटाफट चालली. लाईन पण पक्या चाललं बघा. इथून लाईन आहे, इथून बर्थडेच्या दिवशी पक्या लाईन खोलतात ना. बर्थडेच्या दिवशी तर चान्स नाही. फास्ट चालले म्हणून हा फास्ट चालले. लाईन कमी नाही त्या साईडला पण लाईन आहे भरपूर आहे. या लाईने म्हणले तर अजून लाईने खोलतात ते लोक. शिड्या कुठल्या साईडने आहेत ते माहिती नाही. शिड्यांवर जायचंय आपण. ते शिड्या त्या असं ना, कुठल्या त्या शिड्या, त्या शिड्याचं सांगितलंय का त्या शिड्याला तो गेला ना जो त्याला लवकर तो खाटू श्याम आहे. हा असं लोकांचं बोलणं आहे. हा तर आपल्याला देवाचं दर्शन झालं ना तरी बस. हा तसं तर आपलं दर्शन आधी झालेलं झालेलं आहे. आहे. वापस आपण दर्शन करण्यासाठी आलोय. त्या 5च्या टायमाला आम्ही आलतो ना, तर आमची अशी इच्छा होती की 2 टाईम दर्शन करायचं होता ना, त्याच इच्छाला पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. आता करू आम्ही 2 टाइम. काय जिथे बघा वेगळी सिस्टम आहे. इथे हात लावून जायचं आहे, वरती आहे ना हात लावून जायचा. काय जिथे बघा आपण पोहोचलो, हरे का सहारा खाटू श्याम हमारा. आणि यो मंदिर आहे गाईस, यो
इम्पॉर्टंट मंदिर आहे हरे का सहारा. तो बघतील ना गणपतीचं प्रेम आहे. दर्शन घ्या दर्शन घ्या. तुम्हाला लाईव्ह दर्शन देतो. आता मी कॅमेराला चालूच ठेवतो. लाईव्ह पोचलो आपण. गायस या गेटमध्येच आपल्याला श्यामजल भेटतो. इथे बघा या गेटमध्ये. आणि इथे आंघोळीचा जो पाणी असतो ना आंघोळीचा, श्याम बाबा म्हणजे आहे ना खाटू श्याम, तो आंघोळ करतो ना तर त्याचं पाणी आहे. त्याच्यावर तो पाणी टाकतात ना, तो पाणी आहे खाटू श्याम. केशर विशर टाकलेला हा केशर विशर टाकलेला म्हणून त्याचा असतो. पिवळा कलर होता. अरे तो प्रसाद मानला जातो. हा हा आणि यो पाणी कोणाला घेऊन नाही जर गेलो ना, आजारी असेल कोणी काय असेल हा पाणी द्यायचं त्याला हा. सकाळ संध्याकाळला. समज जर ह्यो पाणी कोणी घेतलं नाही ना तर प्रसादाचा म्हणजे लाभ जास्त भेटणार नाही. प्रसाद म्हणजे म्हणून घ्या ह्यो पाणी, कारण लय भारी आहे. याच्याने सगळं ठीक होतं.